ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मागील भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका तरुणावरती धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे। ही घटना 14 जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य महामार्गावरती घडली आहे। भर दिवसा प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। 25 एप्रिल रोजी राहुरी शहरामधील नगर मनमाड महामार्गावरती बाबरा समितीच्या समोर दोन गटांमध्ये तुफान मारहाण झाली होती आणि यावेळी परस्पर विरोधामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते आणि याच भांडणाच्या कारणावरून आता 14 जून रोजी एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे। योगेश उर्फ डॉन चोपडे हा तरुण दुपारी 12:30च्या दरम्यान त्याच्या मोटरसायकलीवरती राहुरीकडनं राहुरी खुर्दकडे जात होता। त्यावेळी जुने बसस्थानक परिसरामध्ये पाठीमागनं एका मोटरसायकलीवरती आलेल्या दोन तरुणांनी योगेश उर्फ डॉन याला अडवलं आणि अक्षय बाबासाहेब गोपाळे यानं योगेश उर्फ डॉन याच्यावरती अचानकपणे धारधार चॉपरनं प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये योगेश उर्फ डॉन याच्यावरती 3 ते 4 वार झाल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे। योगेश उर्फ डॉन यानं प्रतिकार केल्यानं त्याचा जीव वाचलाय, मात्र आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले आहेत। परिसरामध्ये तरुणांनी गंभीर जखमी झालेल्या योगेश उर्फ डॉन याला तातडीनं राहुरी शहरामधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलंय। यावेळी रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती। पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे। घटनेनंतर योगेश उर्फ डॉन याचे मित्र आणि नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। योगेश उर्फ डॉन चोपडे याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, मात्र भर दिवसा तरुणावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं शहरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। राहुरीतून घराकडे चाललो होतो, मागून आहे ना अक्षय गोपाळे आणि चालवलं दुसरा पोऱ्यात कोणतरी, त्याचं नाव नाही माहिती। मागून दोघं जण आली, माग अक्षय गोपाळ्यात उतरला, गाडी आडी मारली मला। मारल्यानंतर उतरल्यानंतर चॉपर काढलं तुला सुरू झाला मारायला मला। मी गाडी होती माझ्याकडे, गाडी सुटली मग त्याला धारायला गेल्यानंतर इथं दंडाला चॉपरचा वार झाला। परत दुसरा वार गेला तर इथं म्हणजे इथं डोळ्यावर पिळी लागला म्हणजे बारगडीला एक लागला आणि त्याच्यात परत धारायला गेलो तर म्हणजे त्याला हे करायला लागलं, तो पळाला माहिती निघतो, पळाला नांद रोडला पळाला। त्याला पोरं न्यायला आलं दोन जण कोणतरी, एक दोघं जण तिकडून आले नांद रोड। हां, आणि त्याच्यात सांगता तो पळून गेला तिथून। पोरं तिथं पब्लिक वाला पळून। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।